वाकीगाव तालुका साक्री येथील शिवारात शेतामध्ये एका 40 वर्षीय महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची गंभीर दखल घेत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाची सूत्रे वेगाने हलवली। पोलिसांनी तातडीने मृत महिलेची ओळख पटवली असता तिचं नाव सुनंदा गोड चौधरी वय 40 वर्ष राहणार वाकी तालुका साक्री असल्याचं निष्पन्न झाले। अधिक चौकशी व तपासादरम्यान दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वाकी गावाच्या शिवारातील शेताच्या कारणावरून सुनंदा चौधरी यांचा पती गोड घनसाराम चौधरी वय 46 वर्ष राहणार वाकी तालुका साक्री याच्याशी वाद झाला होता। या वादातून चिडलेल्या गोड चौधरी याने पत्नी सुनंदा यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे। या घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित पतीचा माग काढत अवघ्या 2 तासात गोड घनसाराम चौधरी याला ताब्यात घेतले। तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे व त्यांच्या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। घटनेची माहिती मिळताच अत्यंत कौशल्याने व वेगाने अवघ्या 2 तासात या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून आरोपीला जेरबंद केल्यामुळे पिंपळनेर पोलिसांचे या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल शहादा।